हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. पावसाळा सुरू झालेला आहे आणि खेकड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. मस्त बाजारामध्ये मोठे मोठे काळ्या पाठीचे खेकडे येतात आणि काळ्या पाठीच्या खेकड्यांची भाजीच ही खूप छान आणि अप्रतिम लागते. खेकडे स्वच्छ कसे करायचे, कसे म्हणजे कसे स्वच्छ करायचे, कसे कट करायचे हे पूर्ण त्या दादांनी कट करून दिले होते. आणि त्यानंतर भाजी कशी बनवायची, स्वच्छता त्याची कशी करायची, ह्या व्हिडिओमध्ये मी सर्व दाखवणार आहे. जे छोटे पाय आहेत ते वेगळे करायचे, मोठे पाय आहेत ते वेगळे करायचं आणि पूर्ण त्याचं शरीर आहे ते मोठ्या पायांसोबत वापरायचं आहे. जे छोटे छोटे पाय आहेत ते आपल्याला भाजीमध्ये अजिबात वापरायचे नाही. एक तर टाईम खूप जातो हे खाण्यामध्ये आणि ही जी भाजी आहे तर स्पेशल ह्या पायांमुळे टेस्टी लागते. अप्रतिम अशी भाजी होते. हे जर पाय आपण बारीक करून मिक्सरमधून तर हे नाही टाकले तर भाजी छान लागत नाही. बिलकुल अजिबातच तुम्ही एकदा ट्राय करा. बिलकुल चांगली लागत नाही. हे पाय मिक्सरमध्ये हे पहा मी जसं दाखवले हे मोठे खेकडे आणि ते ते मोठे पाय वेगळे केलेले आहेत. वरचे कव्हर काढून टाकायचे आवडीनुसार आपल्या. तर काढायचं कसं कव्हर हे असं स्पेससारखं असतं त्यामध्ये चमचा टाकायचा आणि थोडंसं ओढून घ्यायचं. ओढलं की पूर्ण खेकडा निघून जातो. कारण मला बरेच दिवस झाले मी ट्राय करते त्यामुळे मला जमतं हे व्यवस्थित. नवीन नवीन थोडंसं अवघड जातं, निघत नाही. हे मी व्हिडिओ दाखवते तसं असं ओढायचं आहे. ओढलं की पूर्ण निघून जातं. यामध्ये निघते पिवळ्या कलरची चरबी. घाण वगैरे असं काहीच नसतं त्यामध्ये. एकदम पाण्यातला प्राणी स्वच्छ आहे खेकडा आणि ते चरबी आहे ती चरबी घ्यायची बरं का त्यामधली पिवळी. आपल्याला वाटतं हे घाण काहीतरी पण ते काही नाही, त्याची ती चरबी आहे. त्यामुळे पण भाजीला छान अशी चव येते. तर हे मागून पुढून खेकडा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा. मी दाखवला आहे तसा बघा. तर हे एक बॅक साईडने पण स्वच्छ केलं आहे आणि समोरून त्याचं वरचं कव्हर काढून पण स्वच्छ केलेलं आहे. आणि ही पिवळ्या कलरची आहे ती चरबी आहे त्याची. त्यामुळे भाजीला एक तेलकटपणा वेगळ्याच प्रकारे येतो आणि त्यांचे जे पाय आहेत त्या पायांची आपल्याला ते कसं मिक्सरमधून काढायचं कढीसाठी किंवा त्या भाजीमध्ये टाकण्यासाठी हे पण सांगणार आहे. टोमॅटो, अद्रक, लसूण पेस्ट टाकायचं आहे आणि फोडणी देऊन हे खेकडे टाकून द्यायचे. बारीक पाय काय करायचे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. पूर्ण बारीक पाय आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. हे पहा मी व्हिडिओ दाखवते तसं. पाणी टाकायचं थोडंसं, एकदम असं गाळ एकदम स्मॅश करून फिरून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे आपल्याला. जे वरचं पाणी आहे ते पूर्ण भाजीमध्ये टाकायचं आहे आणि जो चोथा निघालेला आहे तो फेकून द्यायचा आहे. ह्या पाण्यामुळेच भाजीला एक वेगळ्या प्रकारची अप्रतिम अशी चव येते. हे जर पाणी नाही टाकलं पायांचं छोट्या छोट्या तर चव भाजीला अजिबात लागत नाही. फक्त मोठे नांगे आणि त्याचं जे शरीर असतं तेच वापरायचं भाजीमध्ये. छोट्या नांग्यांचा अजिबात वापर करायचा नाही. घरचा काळा मसाला टाकायचा. जर एसर असेल तर एसर टाकायचं आहे आणि छान अशी मस्तपैकी भाजी करायची. मी कढईमध्ये फोडणी दिली कारण माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे किंवा पकडण्यासाठी कोणीच नाही आहे मोबाईल वगैरे. मी स्वतःच हे सर्व करते पकडून वगैरे. तर त्यामुळे मी दिसण्यासाठी व्यवस्थित कढईमध्ये फोडणी देऊन ही भाजी काय केलेली आहे कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या. याच्यामुळे द्यायचे 3 ते 4 शिट्ट्या की वरचं जे कव्हर आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. मायक्रोवेव्ह आणून बरेच दिवस झालेले आहे. माझ्याकडे भांडे पण नव्हते. काचेची भांडे वापरायची आणि बाहेरून प्लास्टिक आणि मधून स्टील अशी पण भांडी चालतात. जर भांड्याच्या दुकानामध्ये गेलं मायक्रोवेव्हची भांडी म्हटलं की सहजरित्या आपल्याला देतात. तर वांग्याची भाजी अगदी 5 मिनिटात मस्तपैकी झाली आणि गॅसचा वापर पण त्यामुळे कमी होतो. तर त्यासोबत मॅगी पण बनवलेली आहे मायक्रोवेव्हमध्ये. अगदी 2 मिनिटामध्ये मॅगी झालेली आहे. झटपट पटापट असं मायक्रोवेव्हमध्ये सर्व काही होतं आणि मुलांना पण बऱ्याच म्हणजे गोष्टी त्यामध्ये बनवता येतात. इझी जातं. तर खेकड्याची भाजी मस्त झाली. पोळ्या बनवल्या, भात बनवला आणि मस्त चुरून सर्वांनी छान एन्जॉय केला. तर मायक्रोवेव्हसाठी स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईल कसं वापरायचं भांडी कोणती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.